राज्यभरात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. मतदानापूर्वी पैसे वाटप करणाऱ्यांना शिवसैनिकांनी पकडलं. पोलीस कारवाई करत नसल्यानं निलेश राणे पोलीस ठाण्यात ठाण मांडून. मतदानाच्या आदल्या रात्री हिंगोलीत पोलिसांनी पकडली 1 कोटींची रोकड. मंगळवार भागातील शेतकरी भवन परिसरात कारवाई. बुलढाण्यात मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड. खामगावातील शाळा क्रमांक 6 मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रियेत विलंब. अहिल्यानगरच्या राहातामध्ये मतदानाच्या आदल्या रात्री ईव्हीएम बदलल्यानं गोंधळ. संतप्त उमेदवारांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब. तांत्रिक अडचणींमुळे ईव्हीएम बदलल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजण्याची शक्यता. आज संसद भवनासमोर एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेस करणार आंदोलन. बंगालच्या उपसागरात ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. भारताच्या सैन्य क्षमतेत पडणार मोठी भर. निवडणुकीमध्ये आणि यावेळेला तर दोन्ही गट परंपरागत जी विरोधी होती ते एकत्र आल्यामुळे फार मोठ्या उत्साहानं लोक बाहेर पडलेले आहेत. या तुमच्या युतीवरती या निवडणुकीमुळे शिक्कामोर्तब होणार, काय वाटते? लोक आशीर्वाद देतील. निश्चितपणे मोठ्या मताने सगळ्यांनी उमेदवार आमचे निवडून येतील. खरं तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा चंदगडसारख्या ठिकाणी सभा घ्यावी लागली, ज्या ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या. राज्यभरात एक मेसेज तो वेगळा गेला होता. ते भाजप आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेला आहे. पण 13 ठिकाणी जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुका होत्या त्या निवडणुकीचं चित्र काय वाटते तुम्हाला? आता कागल, मुरगुड, गडिंग्लज हे आम्ही राष्ट्रवादीच्या सोहळ्यावर आहोत. चंदगड, जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड हे आम्ही छत्रपती शाहू आघाडीवर आहे. हातकणंगले, हुपरीवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बॅनर उभं केलेलं आहे. त्यामुळे सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादी निवडून येतील. खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं पाहायला मिळालं. तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत ते 1 नंबर का 2 नंबर इथंपर्यंतचं वातावरण. आता तो संपला ना विषय. आता आज निवडणूक झाल्यानंतर तिजोरीच्या चाव्या जिथं आहेत तिथंच आहेत. नक्कीच. तर हसन मुश्रीफांची ही प्रतिक्रिया ऐकली आहे. निवडणुकीपुरते जे आहे ते वातावरण तापलं होतं, राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र आता ज्या चाव्या आहेत तिजोरीच्या त्या आहेत तिथंच आहेत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे अजितदादांचा पुन्हा एकदा बोलबालाच असल्याचं त्यांच्या या म्हणण्यातून म्हणायचं का, असा एक प्रश्न आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळते. मात्र कागलमधली जनता समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्या युतीला या ठिकाणी बळ देईल का आणि मतदान करेल का हे सुद्धा आजच्या निमित्तानं पाहायला मिळेल. तरच या युतीवरती शिक्कामोर्तब होईल हे दिसून